कहाणी आहे एका छोट्या पंची म्हणजे एका छोट्या माकडाची. तो या जगात आला पण आईच्या कुशीत नाही. जपानच्या इचिकावा सिटी मध्ये जन्मलेलं ते छोटंसं माकड. त्याचं नाव काय? पंचकुन. का कुणास ठाकून जन्मानंतर काही क्षणातच आईनं त्याच्याकडे पाठ फिरवली आणि त्याला जवळ घेण्यास नकार दिला. ना मायाची मिठी, ना आईच्या अंगाची ओढ, ना सुरतेचा स्पर्श. जगाची काहीच माहीत नसलेला पंच फक्त थरथरत पडून राहिला एकटा. मग झूच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या बाजूला एक छोटंसं माकडासारखं दिसणारं सॉफ्ट टॉय ठेवलं आणि मग त्या क्षणापासून ते सॉफ्ट टॉयच त्याची दुनिया झाली. ते खेळणं म्हणजे त्याची आई, त्याचं कुटुंब, त्याचा आधार, त्याची एकमेव. इतर पिलं आईच्या पोटाशी बिलगून झुकतात, आईच्या छातीवर डोकं ठेवून सुरक्षित वाटतात. पण पंचकुन तो एका निर्जीव खेळण्याला एक घट्ट मिठी मारतो, कारण त्याच्याकडे दुसरं कोणीच नाही. तो मोठा होतोय आणि त्याच्या मनातही तितकीच ओढ वाटते. दररोज हळूच त्याच्या गटाकडे चालत जातो. कधी आज न उद्या कुणीतरी स्वीकारेल म्हणून, पण ते सगळे त्याला दूर सारतात. तो एका मादीकडे हात पुढे करतो, आईसारखं बिलगायचा प्रयत्न करतो. कदाचित यावेळी मिळेल माया, पण तीही त्याच्याकडे मात्र बघतच नाही. आणि मग तो नेहमीप्रमाणे परत येतो त्या शॉर्ट टायकडे. त्याला इतकं घट्ट मिठी मारतो जणू तेच त्याचं हृदय आहे, जणू त्यातच आईची ऊब मात्र साठवलेली आहे. त्या डोळ्यात एक शांत वेदना आहे, एक न बोललेली पोकळी. पंचकुनला त्याची आई आणि कुटुंबाने नाकारला असेल, पण आज त्याला मात्र संपूर्ण जगातून प्रेम आणि मात्र संवेदना मात्र मिळत आहे. असा हा पंचकुन, अवघं 6 महिन्याचं हे माकड. परंतु अख्ख्या जगभर मात्र इंटरनेटवरती, यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती, सर्वच प्रसार माध्यमावरती धुमाकूळ घातलेलं हा पंच. ना आईची माया मिळाली, पण जगभरातल्या सर्वच जणांना ज्यांनी मात्र व्हिडिओ बघितले त्यांच्या डोळ्यात मात्र थोडंसं काही ना पाणी आलं. कारण का? आईची माया काय असती आणि आईची माया न मिळालेलं खऱ्या अर्थाने हे माकड असो किंवा मनुष्य असो, कशा प्रकारे मात्र हे संवेदनाशील मात्र हे माकड. स्वार्थी जगात आईवडिलांनीच नाकारलं तर माणसाने जायचं कुठं? कधी कधी आयुष्य इतकं कठोर होतं की आपलं घरसुद्धा परकं वाटू लागतं. आपल्या माणसाने जर पाठ फिरवली तर जगात उभं राहायला जागा उरत नाही. बाकी माणूस फक्त जन्माने कोणाच नसतो, तो कर्माने स्वतःचा असतो.